तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मराठवाड्यातील पूर्णा नदीपात्रातून विदर्भामध्ये सर्रासपणे अहोरात्र अवैधरित्या भरधाव वेगाने रेती वाहतूक सुरू असून याकडे महसूल व पोलीस प्रशासन हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे। महसूल व पोलीस प्रशासन या अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांना सहकार्य करीत असल्याने जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी चर्चा लोणार शहरात सुरू आहे। लोणार शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। या बांधकामाला रेतीचे अत्यंत महत्त्वाचा घटक असते। याचा फायदा घेत रेती माफिया हे अव्वाच्या सव्वा भावाने रेती तालुक्यात पुरवत आहेत। मराठवाड्यातील पूर्णा नदीपात्रातून मराठवाड्यातील आणि लोणार शहरातील वाहने सर्रासपणे अवैधरित्या वाहतूक करीत आहेत। यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही। महसूल व पोलीस प्रशासन अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांना मदत करीत असून लोणार पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी हा नेहमी अवैधरित्या रेती माफियांसोबत असतो, असे सुद्धा शहरात बोलले जात आहे। महसूल विभागाने सुद्धा सुरुवातीला मोठा देखावा करीत रेती माफियांवर कार्यवाही केली, मात्र आता महसूल विभाग सुद्धा डोळे झाक करीत असल्याने यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। त्यामुळे या अवैध रेती वाहतुकीकडे बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। मी प्रमोद उत्तमराव वराडे, पत्रकार, लोणार तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने आपणास कळतो की लोणारमध्ये 2-3 पत्रकार रेती माफियांसोबत हातमिळवणी करून गाड्या पास करण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे। यामुळे सर्व पत्रकारांची बदनामी होत आहे। अशी बदनामी होऊ नये म्हणून अशा 2-3 पत्रकारांनी वेळेस सावध राहावे, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। पत्रकार संघाच्या वतीने व मी अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो, या पत्रकारांना आवाहन करू इच्छितो की रेती माफियासोबत कोणीही हातमिळवणी करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।